नितांत प्रेम आमच्यावर आहे महाराज. ते म्हणले कीर्तनकार कसा असावा. कीर्तनकाराला समय सूचकता कळावा, नाही तर बारशाला अभंग घेतात उजळले. नाही बरोबर आहे ते. मौतीला घेतात उजळले भाग्य आता अवघी चिंता भरली. आणि एकाच्या वाढदिवसाला कीर्तन नाशिवंत देह सकळ. लोक म्हणतात कीर्तन करण्यापेक्षा उजनीत फेका विठ्ठल. तसं या सापटण्या गावामध्ये माझी दुसरी सेवा आहे. पहिल्यांदा मी या अवचर गुरुजींच्या पुण्यतिथीला आलो होतो पलीकडं. अगदी विनायकराव पाटील हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, आपले आमदार. आणि सर्वच असणारा पहिल्यांदा योग आला, दुसऱ्यांदा या ठिकाणी येण्याचा योग आला. आपल्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. आमच्या गावातील युवा पखवाज वादक गोड असे हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज आडेकर, आमचे दिगंबर महाराज शिंदे, गोड असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण होळ्याचे मोहन महाराज चोपडे, आणि आपल्याच शेजारी राहणारे आमचे गोड अशा लय पाट्याचे लय चालीचे बर का आमचे हरिभक्तीपरायण महेश महाराज वेरुळकर, आमचे चोपडेच पाहुणा देवकर, आमचे होळ्यावरून आलेले देवकर पाहुणे. हे लवळ नाही होळ्यावरून लवळ. हा ते माझ्या गोळ्या लक्षात राहायच्या खाल्ल्या नाहीत. अगदी आमचे गाडगेच अकोल्याचे सगळेच. पुन्हा गावातील काही टाळकरी असतील आपली ओळख नाही, पण आपल्या पायावर नतमस्तक होतो. आमच्या गावातून कीर्तनाला आलेले आपले सर्वांचे पाहुणे दत्तू फुगे आणि लहू फुगे हेही या ठिकाणी. अगदी आमचा बांधाला बांधच आहे, पण माहीत नाही की इकडे यायचं असं तर मिळून आलो असतो. अगदी गोड असं वैभव आहे. सर्वांच्याच पायावर नतमस्तक होतो. आणि अगदी काहीशा वेळामध्ये तसं तर वातावरण आता गावाकडं होत नसतं, कारण जातवान कीर्तनकारानं जातवान वारकऱ्यानं आळंदीची वारी निघाली का गावाकडे कीर्तन करायचं नाही. पण आमच्या जालिंदर महाराजांचं लय प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्ही तिकडून वारीला जात नाही, आमची गावातनं दिंडी असते. आम्ही प्रस्थानला जातो, पण महाराजांच्या प्रेमामुळे या ठिकाणी आज यावं लागलं. नाहीतर बरेच लोक म्हणतात आमच्याकडे कीर्तनकार लय मोठा आहे. म्हणलं किती मोठा आहे? म्हणले वर्ष श्राद्ध एकादशी दिवशी गावाकडे करतोय. मी म्हणलं नक्की त्याला फास आहे विठ्ठल. पंढरीची वारी जवळ आली का वारकऱ्याने एकच ध्यानात ठेवायचं, वळकटी ताट आणि तांब्या. पण आताचे वारकरी वळकटी बघत नाही, ताट बघत नाही आणि तांब्या बघत नाही. मग झेंडूबामची बाटली, आयोडेक्सची बाटली महिनाभर पुरायलीत का गायछाप, गांजा, गुडघे दुखीची गोळी, डोके दुखीची गोळी, खाल्ल्यानं पचायची गोळी, पचलेलं नशीब अजून कोणा वारकऱ्यानं मरायची गोळी पिशवीत टाकली नाही. ध्यानात ठेवा, निष्ठावंत वारकरी त्यालाच म्हणतात. भिकारी असावं पण पंढरीच्या वारीला चलावं.